नमस्कार, न्यूज पोलीस रिपोर्टर मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। नाशिकमधील कुंभमेळाव्याच्या पार्श्वभूमीवर तपोवन परिसरातील साधुग्रामच्या जागेस सुरू असलेल्या वृक्षतोडी विरोधात वृक्षप्रेमी आणि राजकीय पक्षातील नेत्यांनीही आक्रमक भूमिका घेत विरोध केला आहे। नाशिकमधील तपोवन परिसरातील साधुग्रामच्या जागेस सुरू असलेल्या वृक्षतोडी विरोधात पर्यावरणप्रेमी आणि वृक्षप्रेमींचे आंदोलन दिवसेंदिवस तीव्र होत चालले असताना आता पर्यावरणप्रेमी, वृक्षप्रेमी आणि अभिनेता सयाजी शिंदे यांनीही रोखठोक भूमिका मांडली। ज्यांच्यासाठी झाडे तोडली जात आहेत त्या साधू संतांना तरी झाडं तोडलेलं पटेल का, असा सवाल सयाजी शिंदेनी विचारला आहे। तपोवनातील वृक्षतोडीच्या मुद्द्यावर राजकीय नेते, सिनेमा सृष्टीतील अनेक सेलिब्रिटीही सोशल मीडियावरून यावत आवाज उठवत आहेत। महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेकडूनही तपोवनातल्या 1800 झाडांची कत्तल प्रकरणी जाहीर निषेध करण्यात येत आहे। विशेष म्हणजे हा निषेध नोंदवण्यासाठी सर्व कलाकार सहभागी होणार असून वृक्षप्रेमी नाशिककर तुम्ही देखील सहभागी व्हा असे आवाहन मनसेकडून करण्यात आले आहे। तपोवनातील कपाणी जवळ संभाजीनगर रोड येथे शनिवारी 6 डिसेंबरला सकाळी हा निषेध नोंदवण्यात येणार आहे। तत्पूर्वी आज पत्रकार परिषद घेत सयाजी शिंदे यांनी आपली भूमिका मांडली। त्यासाठी जवळपास 1800 झाडं तोडली जात आहेत, त्यावर वृक्षप्रेमी, पर्यावरणप्रेमी आक्रमक झाले असून अभिनेता सयाजी शिंदेंनी या वृक्षतोडीला तीव्र विरोध केला। तसेच साधू आले गेले काही फरक पडत नाही असेही त्यांनी म्हटले होते। त्याच अनुषंगाने आज पत्रकार परिषद घेत सयाजी शिंदे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली। 10 वर्षाच्या आतली झाडं तोडायची आणि त्या बदल्यात दुसरी झाडं लावायची ही कल्पना चुकीची आहे। म्हणजे पोरांना मारायचं आणि आई बाबाला जिवंत ठेवायचं। मुळात त्यांचं उरलेलं वय किती आहे, त्यामुळे झाडं तोडून दुसरीकडे कुठेतरी 10 झाडं लावायची ही कल्पना चुकीची आहे। झाडं हे आपली आईबाप आहेत। आपण जगतो ते केवळ झाडांमुळे जगतो। आपल्या आई बाबांवर कोणी हल्ला करत असेल तर तुम्ही गप्प बसणार आहेत का? महाराष्ट्रातील प्रत्येक माणसाला माझा सवाल आहे असेही सयाजी शिंदे यांनी म्हटले आहे। कुठल्याही साधू संतांचा आपण कसा अपमान करू? मुळात झाडं तोडणं हे साधू संतांनाच पटेल का, असा सवाल सयाजी शिंदे यांनी उपस्थित केलाय। ऋषी मुनी झाडाखालीच तपश्चर्या करत होते असे त्यांनी सांगितले। दरम्यान मंत्री नितेश राणे यांनी पर्यावरण मुद्द्यावर केलेल्या वक्तव्यासंदर्भात प्रश्न विचारला असता मला त्याच्यावर उत्तर द्यायचे नाही असे त्यांनी स्पष्ट केले। दरम्यान 10 वर्ष झालेली झाडं मोडायची आणि त्या बदल्यात दुसरी झाडं लावणं ही कल्पना चुकीची आहे। झाडं महत्वाची आहेत आणि ती जगली पाहिजेत, हेही महत्वाचं आहे। अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।